आणि यानंतर बातमी एकनाथ खडसे यांच्या संदर्भातली झोटिंग समिती सध्या भोसरीमधली वादग्रस्त जमीन खरेदी केल्याप्रकरणी एकनाथ खडसेंची चौकशी करते, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये काही साक्षी या पुन्हा नोंदवल्या जाव्यात असं एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे। यामध्ये पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव आणि एमआयडीसीचे कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्या साक्षीचा समावेश आहे। खडसेंच्या मागणीवरती झोटिंग समिती 1 मार्चला आपला निर्णय देईल। चौकशीसाठी एकनाथ खडसेंनी झोटिंग समितीसमोर हजेरी लावली, मात्र खडसेंनी नव्यानं केलेल्या मागणीमुळे ही चौकशी लांबणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे विविध शंकाही उपस्थित होत आहेत। दरम्यान खडसेंच्या चौकशीसाठी झोटिंग समितीनं चौथ्यांदा मुदतवाढ मागितली आहे। आता जवळजवळ पूर्ण दिवस झोटिंग समितीच्या प्रश्नांना उत्तर देऊन एकनाथ खडसे हे बाहेर आलेले आहे। आपण बघू शकता की खडसे हे सध्या समिती समोरून रवी भवन येथे निघालेले आहे। काल आणि आज दिवसभर खडसे यांची इथे प्रश्नांची उत्तरं झालेली आहे। अत्यंत कुतूहलाचा हा विषय समोर आलेला आहे। खडसे यांनी 2 ऍप्लिकेशन्स या समिती समोर केल्याचं कळतं आहे आणि या दोन्ही ऍप्लिकेशन्स जर का समितीनं मान्य केला तर मात्र खडसे यांची ही संपूर्ण चौकशी थांबण्याच्या ऐवजी पुढे ढकलल्या जाईल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। खडसे यांच्या या 2 ऍप्लिकेशन्सपैकी एक जी ऍप्लिकेशन आहे ती अशी आहे की ज्यामध्ये परत एकदा सर्व साक्षीदारांना बोलवावं आणि त्याचबरोबर रिकास्टिंग ऑफ इश्यूज ची मागणी सुद्धा त्यांनी यावेळेला केलेली आहे।